तर नागपूरमध्ये कपडे प्रेस करणाऱ्या दुकानदारांना सुद्धा कमर्शियल सिलेंडर मिळत नाहीये आणि त्यामुळे मोठी अडचण झाली आहे। अनेक दुकानदारांनी घरातील सिलेंडर कपडे प्रेस करायला वापरलेले आहेत। मोठा फटका नागपूरमध्ये कपडे प्रेस करणाऱ्या दुकानदारांनाही बसतोय। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, प्रचंड मोठा फटका गॅसच्या तुटवड्यामुळे आपल्याला पाहायला मिळतोय। यात आता अनेक व्यावसायिकांचा समावेश आहे आणि त्यात ह्या प्रेस करायला वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवरती सुद्धा त्याचा परिणाम होतोय। काय नेमकी सध्याची तिथली स्थिती आहे? गेल्या काही वर्षांमध्ये ज्या ज्या ठिकाणी काड्यांचा कोळशांचा वापर होत होता त्याच्यावरती प्रदूषण होऊ नये म्हणून गॅस सिलेंडरचा वापर सुरू झाला। आता आम्ही अशाच एका दुकानात आहे। कपडे प्रेस करण्यासाठी या अत्याधुनिक प्रेस आलेले आहे आणि या प्रेस एलपीजी गॅसवरती चालतात। आणि आता या ठिकाणी कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळे घरातूनच सिलेंडर काढून या इस्त्रीचे दुकानदार जे आहे त्यांनी या ठिकाणी घरगुती सिलेंडर जे आहे ते लावले आहे। हे घरगुती सिलेंडर लावणं अनधिकृत आहे, पण आता पोट भरायचं का या ठिकाणी हे पाहायचं, कारवाई होईल हे सांगायचं। त्यामुळे कारवाई झाली तरी चालेल, पण आता कपडे जे इस्त्री करणं ज्याच्यावर पोटपाणी आहे लोकांचं, त्यामुळे ते हे जे काम आहे हे चालू ठेवणं, कारण की रोज जवळपास शेकडो कपडे एका दुकानामध्ये प्रेस करायचे असतात। त्यामुळे ही जी इस्त्री इथे दिसत आहे इलेक्ट्रिक प्रेस नंतर आता गॅसच्या प्रेस जे आहे ते आलेले आहे। त्यामुळे गॅसच्या प्रेसला कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळे घरगुती सिलेंडर लावण्याची वेळ दुकानदारांवर आलेली आहे। त्यामुळे कारवाई झाली तरी चालेल, पण आता आम्ही पर्याय आमच्याकडे नाहीये। कोळसा मिळत नाहीये आणि कोळसा काड्या जर जाळल्या तर आजूबाजूचे लोक त्रास देतात। त्यामुळे गॅस सिलेंडर लावण्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे गॅस सिलेंडर आपल्या किती अन्न वस्त्र निवारा या मूलभूत ज्या गरजा आहे त्यासाठी गॅस सिलेंडर किती महत्वाचा आहे हे यावरून दिसतंय। त्यामुळे आता कपडे इस्त्री करणारे जे दुकानदार आहे ते संकटात आलेले आहे। एकीकडे जर घरगुती सिलेंडर लावले तर कारवाई होईल आणि जर हे सिलेंडर लावले नाही तर काड्या कोळसा ह्या कुठून आणायच्या आणि त्याचा धूर जर आजूबाजूच्या लोकांमध्ये घरामध्ये जर गेला तर लोक त्रास देतील। त्यामुळे आता गरीब लोक आहेत हे 100, 150, 500 एवढे कपडे रोज प्रेस करायचे असतात। त्यामुळे जर हे कपडे प्रेस झाले नाही तर गिराईक तुटतील। गिराईकांचे कपडे जर वेळेत दिले नाही तर त्यांची अडचण होईल। त्यामुळे कपडे इस्त्री करणाऱ्यांवरती मोठं संकट आता या गॅसच्या तुटवड्यामुळे झालेलं आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण।